म्हणजे टोटल माझ्या चारही साईडनं ना पूर्ण ढगानं हे घेतलेलं आहे, म्हणजे आडा घेतलेला आहे. म्हणजे त्यात एक टोक आहे, ते टोक पण नाही दिसत आहे. हे पूर्ण जे आहे ना हे पूर्णपणे ढग आलेले वाऱ्यानं. याला हे जे फक्त वाऱ्यामुळे पडलेले इकडे तुम्ही बघू शकता. वारं एवढं भयंकर चालू माहिती का. हे बघा क्लाउड किती मोठे होते, ढग मोठे हो राहिले बरं तिकडनं. म्हणजे मी पाहू राहिलो तुम्हाला दाखवू राहिलो. हे जे तुम्ही पहा तुम्ही नुसतं ढग पाहू राहिलो बरं तिकडं. पोरा तुम्ही सगळ्या सिडीचं मग एवढाच रस्ता माहिती हो तुम्ही बघू शकता. कष्ट करून सह्याद्री चढणं म्हणजे हालत बेकार करून नाही, फक्त नवीन नवीन दृश्य बघायला भेटतं. कसं आहे वाक्य कसं आपलं असं पुस्तकात पाहून भेटत नाही म्हणलं. जय श्री महाकाल मित्रांनो, नमस्कार. कसे आहात सगळे? चांगले असाल. मी आपलाच होस्ट हरिओम बाराते. तर ब्लॉग बनायचा मुद्दा असा होता की आता जवळपास जरी म्हटलं तर सकाळचे पहा तुम्ही 3:30 वाजलेले आणि मी सिन्नर तालुक्यात आहे, जवळ तालुकाच आहे. कारण की मी चाललो होतो आज सह्याद्रीमध्ये रतनगडला. थंबनेल तर तुम्ही पाहिलंच असेल. आणि माझं म्हणजे जरी म्हटलं तर हालत अशी बेकार झालेली आहे, कारण की मी थंडीत आलो आहे. आणि एक जणानं मला फोन केला होता नाशिकहून का बाबा आपल्याला रतनगडला जायचं आहे म्हणून. घाईत निघलो, अर्धा घंटा अगोदर ठरलं आणि 12 वाजता समथिंग असं काहीतरी निघलो. आता 3:30 वाजे जवळपास आम्ही संगमनेर तालुक्यात आहे. आणि असं कडकडाहट होऊ राहिली, कारण की थंडी पण तेवढी आहे आणि जरा पावसाचं वातावरण वगैरे आहे. आणि पण हेच सांगायचं होतं बाबा का आता हा जो व्हिडिओ राहणार आहे पूर्णपणे, ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे एंटरटेनमेंट राहणार आहे, मजाक वगैरे राहणार आहे. कारण की पोट्टे वगैरे चांगले आहे, जरा हसी मजाक करणारे, थंडी वगैरेचं वातावरण लय मोठं आहे. आणि जर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की मी आता भरपूर सह्याद्री फिरणार आहे आणि सह्याद्री फिरणार असं आहे. मग आता काय करावं. आणि जाऊ द्यावाला राम. तर सह्याद्री मी भरपूर फिरणार आहे या मान्सूनमध्ये. 2025ला लय मोठी सह्याद्री फिरणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन व्हिडिओ तुम्हाला समजेल. आणि तुम्ही त्या स्पॉटपर्यंत कसं जाऊ शकता हे मी तुम्हाला पूर्णपणे गाईड करेलच, त्याच्यात काही विषय नाही. आता तुम्ही रतनगडला म्हटलं भंडारदऱ्यामध्ये, तर तुम्ही कसं जाऊ शकता हे मी तुम्हाला तिथे गेल्यावर सांगाल. पण आता एक महत्त्वाचं जर म्हटलं तर आमच्या पोराला आणखी अर्धा घंटा बाकी आहे आणि आम्ही अख्खी नाईट प्रवास करतोय. आता आम्हाला 3:30 वाजले आणि इथून जवळपास जरी म्हटलं तर 2-2.5 तास आम्हाला रतनगडला जायला लागणार आहे. म्हणजे ऑल नाईट सगळी नाईट प्रवास करतो आम्ही बाईकवरती. ती आमची बाईक आहे तिकडे आणि बाईकवरती प्रवास करून आम्ही तिथं पोहोचणार. त्यान मग नंतरचं मी तुम्हाला समोर सांगतो. आणि आम्ही आता अशा प्रकारे आमच्या हॉटेलला फ्रेश झालो आहे. आमचे हॉटेल म्हणजे एक नंबरचा विषय. आमच्या हॉटेलमध्ये असं थंड पण पाणी भेटतं, चिल्डमध्ये. बिस्लरी फक्त आमची पाणी चिल्ड भेटतं. आणि आता आम्ही निघतोय समोर. हां मग शेर तर मित्रांनो, आम्ही आता इथं रतनगडच्या म्हणजे जिथून कमान आहे तिची तुम्ही पाठीमागं बघू शकता. आता ही जी कमान आहे ह्या कमानीपासून तिचा एक घाट सुरू होतो. आणि हा जो घाट आहे सगळा जवळपास 22 किलोमीटरचा आहे. आणि नाही जरी म्हटलं तर इकडं फक्त एकच गाव आहे रतनवाडी आणि त्याच्यावरती रतनगड आहे. याच्यानंतर म्हणजे हा जो रोड आहे पाठीमागचा, हा रोड नंतर इकडं म्हणजे एकच गाव आहे, दुसरं काहीच नाही आहे. आणि हे फक्त रतनगडसाठी फेमस आहे. आता इथून पर गाडीचं टोल म्हटलं तर ते 30 रुपये घेतात, म्हणजे इथले जे गाववाले ते घेतात. तर तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं सांगतो, म्हणजे हे महत्त्वाचं आहे प्रायव्हेट जे येत आहे. तुम्ही एकदा आधी व्ह्यू चेकआउट करा कसा भारी कसा नाही तर. पण महत्त्वाचं काय माहिती आहे का, रतनगडला जर यायचं म्हटलं प्रायव्हेटना, तर प्रायव्हेटना मी जवळपास याच्या आधी 2 वेळेस यायचा प्रयत्न केला आहे. विषय कसा होतो, प्रायव्हेटना जर समजा तुम्ही इगतपुरीकडनं आला, नाशिककडनं तर तुम्हाला बस लागणं मुश्किल आहे. आणि जर समजा इगतपुरीकडनं आला तर इगतपुरीकडनं विषय कसा असतो, ती एकच बस असते सकाळी 6 वाजता आणि ती रतनवाडीला जाते. रतनवाडीला गेल्यानंतर ती तिथं मुक्काम करते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रिटर्न येत असते. त्यामुळे प्रायव्हेटनं येणं मुश्किल असतं रतनगडला. त्यामुळं पर्सनल व्हेकल जर असेल तर ठीक असतं. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं भंडारदराबद्दल, पर्सनल व्हेकल घेऊन या पूर्णपणे तुम्ही व्हिजिट वगैरे करू शकता. त्यामध्ये जरी म्हटलं तर एक रंधा वॉटरफॉल, अमरेला वॉटरफॉल, भंडारदरा डॅम, रतनगड हे पूर्णपणे कळसुबाई पण ना इन्क्लूड कळसुबाई पण म्हणतो, कारण की कळसुबाई येतानाच लागतं. पर्सनल व्हेकल जर असेल ना ते पूर्ण आपण करू शकतो. 1 दिवसात नाही 2-3 दिवसात करू शकतो कॅम्पिंग वगैरे करून. पण हे महत्त्वाचं सांगतो मला, रतनगाडीला प्रायव्हेट गाड्या नसतात. त्यामुळं पर्सनल व्हेकल जर घेऊन आले तर ते बरं राहील. बस असते पण ती मुक्काम करते दुसऱ्या दिवशी रिटर्न. माझं 2 वेळेस ट्राय केलं तर मी, तर ते माझं अनसक्सेस राहिलं, कारण की मला प्रायव्हेट गाड्या भेटल्या नव्हत्या, माहिती नव्हती. आणि मी जी मला माहिती भेटली तशी मी तुम्हाला सांगतोय. आता मी पर्सनल माझी व्हेकल घेऊन आलो आणि आता चाललो आहे रतनगडला. आणि मी रतनगड ट्रेक पूर्णपणे कंप्लीट करून आजच रिटर्न जाणार आहे.
इकडनं आल्यानंतर आम्ही इथं गाड्या वगैरे पार्क केल्या आणि इथं थोडी मॅगी वगैरे खाल्ली पहाडातली. आणि इकडं रतंगड तुम्ही बघू शकता, म्हणजे त्या धुक्यात वगैरे असा रतंगड आहे. आणि इकडं पाणी वगैरे बघा ना कसं भारी चालू आहे. आणि आम्ही ड्रेस वगैरे चेंज केला आहे, म्हणजे चप्पल नाही माझ्याकडे, शूज आहे ते पोरांग घेतला, शर्ट वगैरे शॉर्ट पॅन्ट घालून आता आम्ही चाललो असं ट्रेकिंगला. आणि एक ट्रेक म्हणजे असा खूप असा अप्रतिम होणार आहे, कारण की तुम्ही ढग वगैरे तिकडे बघू शकता. आणि तो रतंगड आहे, म्हणजे हा क्रॉस करून पलीकडे जायचं आहे. आता ट्रेक आम्हाला माहीत नाही, कारण की आम्ही 4-5 जणच आणि आम्ही फर्स्ट टाइम इकडे आलो आहे. पण बघू आता कसा प्रवास वगैरे होतो. तर अशा प्रकारे आमचा पहिल्याच वेळेस ट्रॅकवर दुसऱ्यांदा हुकलेला आहे. आम्ही आता तिकडे जाताना परत आता इकडे चाललो आहोत. आणि इकडून जाताना पण इकडून हुकतोय, आम्हाला परत रिटर्न तिकडून युटर्न घ्यायचा होता. प्रेक्षक काय बोलू शकता तुम्ही या ट्रेकबद्दल? तुम्ही काय बोलू शकता? माफ करा. आणि खूपच असं स्ट्रगल चालू आहे आमच्या लाईफमध्ये. तर अतिशय असा मोकाट आणि भरभराट रस्ता आहे. हे कोणाच्या नशिबात नसतं, जे सह्याद्रीत येतं त्याच्यात नशिबात असतं. मग रस्ता बघा कसा आहे एकदा. भाई म्हणजे नाही का, एवढं कष्ट, एवढं गरमी आणि एवढ्या ह्याच्यात ट्रेक करून एवढं बघणं, हे ज्याला जमतं त्याला जमतं. ओ माय गॉड, खूप स्ट्रगल असं सारखा ट्रॅक आहे. सगळा 3 किलोमीटरचा आहे, पण आमचं 4 किलोमीटरचा होणार आहे. आमचा मागं रस्ता हुकला होता. पण खरंच दैन होती, पण वरचं व्ह्यू तुम्हाला दाखवतो. दैन किती जरी झाली, पण शेवटचं ट्रेक करणं वेगळाच आनंद असतो सगळ्या आनंदापेक्षा. आता तुम्हाला वरचं व्ह्यू दाखवतो. आणि हे असं तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला एक इथं पोस्ट दिसेल आणि इथं एक इकडं दिसेल. हा जो रोड आहे हा हरिश्चंद्रगडकडे जातो आणि इथून जवळपास 1 दिवस लागतो. आणि इकडं हा रतंगडकडे जातो. याचा खूप मोठा इतिहास आहे, मी तुम्हाला नंतर सांगाल. वरतून आल्यानंतर इकडनं एक रस्ता आम्हाला, आणि इकडनं एक रस्ता, आणि इकडनं आलेलो आहे. तर आता आपण करणार आहोत टॉस. तर आपल्याकडे सिक्का नाही आहे, तर आपण आजचीत गच्ची म्हणूया. आजचीत गच्ची, गच्चीवर टाकीत पडला मासा. हेच रस्ता. चला. मायचन सोयरे 10 वाजता ट्रेक सुरू केला. आता जवळपास जरी म्हटलं तर 11 वाजता झाले, तरीही आम्ही नॉनस्टॉप चालू आहे. नॉनस्टॉप चालत आहे, पण ट्रॅक काही संपत नाही. पण ट्रॅक खरं असं ते अंधारचं जंगल नाही का, ते जंगलचं नाव कोणतं रे? अंतराई जंगल. तसंच ट्रॅक आहे माहिती सगळा. फक्त विषय एवढा कमी आहे पावसाचा. आणि बरोबर आहे ते पण का बाबा, पाऊस असणारच कमी. वरती ढग आहे, पण पाऊस समजा आता सध्या तर एवढ्या लवकर नाही पाऊस पडणार. अरे बापू, येऊ पाहतो मी आता. बाप, कसं आहे तुमचा हऱ्याप ढगात आहे, ढगात. इतक्या वरती जरी असेल ना भाई, तर जायला तयार आहे. फक्त ढगात जायला पाहिजे, बस एवढा विषय. बाकी तुम्ही ट्रेक बघा ना कसं आहे, म्हणजे बघा ना असं आहे. आता इथं तरी समजा उजाड आहे माहिती आहे का, इकडं पण सगळं अंधाराचा अंधार आहे. ॲडव्हेंचर, भयानक ॲडव्हेंचर आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही असे ढग वगैरे. इथून आलो होतो आम्ही, इथं रस्ता हुकलो होतो. इथून आलो आहे ना, बघा तुम्ही आता हे ढग वगैरे कसे गोंडस आहेत. इकडं लय मोठे, आणि इकडं जाणार आहे आपण आता. पण सगळ्यात हार्डली ट्रॅक म्हणलं तर हाच आहे, कळसुबाईसारखा वगैरे असं म्हणू शकता तुम्ही. आणि इथून वगैरे बघा ते कसा विषय आहे. म्हणजे आता थोड्याच वेळात आपण ढगात जाणार आहे, काही विषय नाही त्यातमध्ये. जस्ट नाव आता आम्ही हा पायऱ्या सुरू करतोय चढायला, आणि खूप स्ट्रगल आहे. बघू शकता तुम्ही, कोरा पुरा माय. कष्ट करून सह्याद्री चढणं म्हणजे हालत बेकार करून नाही, फक्त नवीन नवीन दृश्य बघायला भेटतं. कसं आहे वाक्य, कसं आपलं असं पुस्तकात पाहून भेटत नाही म्हणलं. आपलं कामल्या मोकार आहे. आणि हे दृश्य तुम्ही नाही बघू शकत, फक्त माझ्या व्हिडिओत बघू शकता. आणखी वरती गेल्यावर दाखवत तुम्हाला. म्हणजे मी ढग खाली, मी वर डायरेक्ट ढगात हारा तुमचा हारायला. विशेष गंभीर आहे रतंगडचा. कोरा तुम्ही सगळ्या सिडीचा मग एवढाच रस्ता माहिती ना. हो तुम्ही बघू शकता, 1 किंवा 1.5 फुटाचा रस्ता बघतो वरती जायला. डायरेक्ट नीचेच आहे, खालीच आहे, विषय संपला डायरेक्ट. पहा म्हणजे
आधी ह्या पायऱ्या, मग ह्या पायऱ्या, बाकी सपोर्ट काहीच नाही हो. हे बघ लय विषय गंभीर आहे. आणि मी इकडे खरूप एका सह्याद्रीचे एक सह्याद्री इथे दरवाजा बंद. भैया ढगात ढगात विषय डायरेक्ट आपला आजचा. ढग पाहिलं तुम्ही, हे जे ना हे जेवढं वरती चालले ना भाई, हे सगळे ढग आहे बरं. खालून जेवढे ढग तेवढे ढग, वरती तुम्ही ढग पहा भाई तेवढे. म्हणजे ट्रिप फिटली मायच्यानं सांगतो तुम्ही पहा. अरे बाप, हा म्हणजे मी पोहर आलो तुम्हाला दाखवू राहिलो. हे जे तुम्ही पहा ना, तुम्ही नुसतं ढग पोहर आलो बरं. इकडून तिकडं लयच भयंकर विषय मायच्यानं. लगे या तुम्ही रतनगडला या हो. पाणी ड्रॉप दिसू राहिले की छोटे छोटे. हे रिव्हर्स वॉटरफॉल आहे बरं. पण सध्या बघा सर पाणी बघा तुम्ही. आणि हे जे पाणी ना हे इकडनं येतं, असं पाऊस पडल्यानंतर असं इकडनं येतं. आणि इथनं जे आहे ना ते रिव्हर्स वॉटरफॉल आहे. आता सध्या जे आहे ना ते बारीक पाणी आहे बघू शकता तुम्ही. हे बारीक जे पाणी ना हे रिव्हर्स येतं पूर्णपणे. म्हणजे खाली वॉटरफॉलला काहीच नाही पडत, असं पूर्णपणे बॅक येतं ना अंगावरती पडतं. आणि आम्ही त्या तिकडनं ह्या साईडनं असं ट्रेक करत आलो आहे. हा ट्रेक जर अवघड होता आम्हाला, कारण की डायरेक्ट हरिहरसारखी वाईब आली होती. आणि इकडं तुम्ही बघू शकता असं जो बोगदा आहे ना, आता हा बोगदा म्हणजे हे जे हे ना याला हे जे फक्त वाऱ्यामुळे पडलेले. इकडं तुम्ही बघू शकता वारं एवढं भयंकर चालू माहिती का. हे बघा क्लाउड किती मोठे आहे, ढग लय मोठे होऊ राहिले बरं तिकडनं. आणि हे जो समजा मोठं हे ना हे पूर्णपणे वाऱ्यानं पडलेले. म्हणजे तुम्ही वाऱ्याचा आवाज बघू शकता, तुम्ही समजू शकता किती मोठा वारा येतो. आता मी इथं सध्या रतनगडच्या सगळ्यात टॉपला आलेलो आहे, बसलेलो आहे. म्हणजे तुम्ही इथं दृश्य बघू शकता किती भयानक आहे. फक्त चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. दृश्य बघा कसं येतं. म्हणजे टोटल माझ्या चारही साईडनं ना पूर्ण ढगांना हे घेतलेलं आहे, म्हणजे आडा घेतलेला आहे. म्हणजे त्यात एक टोक आहे, ते टोक पण नाही दिसत आहे. हे पूर्ण जे आहे ना हे पूर्णपणे ढग आलेले आहे वाऱ्यानं. म्हणजे तुम्ही बघू शकता इथं थोडं दिसेल आता. पण हे जे पूर्ण आहे ना हे पूर्ण ढग बघा किती भारी आलेले आहेत. आणि मी सगळ्यात वरती काहीच नाही इथं. आणि इथं पूर्ण ढग येतं सगळ्या समोर. किती भारी दृश्य आहे सह्याद्रीचं. अशा प्रकारे आम्ही रतनगडला असं सगळा फेरा मारलेला आहे. म्हणजे तुम्ही असं इथून जर बघितलं तर असं इथून आम्ही असं फेरा मारून डायरेक्ट ह्या मार्गाने खाली आलेलो आहे. आता आम्ही चाललो डायरेक्ट खाली. आता बघू खाली जायला किती वेळ लागतो. आता जवळपास 3 वाजले. आम्ही भरपूर वेळ वरती थांबलो होतो कारण की क्लाउड वगैरे ते भारी होते. आता खाली जायला वेळ बघू किती लागते. तर मी तुम्हाला खाली गेल्यावर सांगलं डायरेक्ट. हे बघा बरं, हे झाड ना येताना नव्हतं बरं. आता हे इथं आम्हाला खाली जाताना पडलेलं आहे. आणि रस्ता असा पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे. आता हे झाड आत्ता पडलं बरं. वारा वगैरे होतं ना, तुम्ही पाहिलं ना व्हिडिओमध्ये, ते असं पडलेलं आहे. आणि असं जाताना ब्लॉक केलेलं आहे. याची पण थोडी आपण काळजी घेतलीच पाहिजे. तर आम्ही इथं खाली आलेलो आहे. आमच्या जिथं गाड्या पार्किंग वगैरे केल्या होत्या इथं आलेलो आहे. आणि आम्हाला जवळपास खाली उतरायला 1 घंटा लागला. चढायला जवळपास 3 ते 3.5 घंटे लागले होते, कारण की ट्रेक खूप अवघड आहे. आणि उतरायला एवढं काही नाही लागलं. आणि आणखी एक, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर रेशीम उद्योगबद्दल नंतर ट्रॅव्हलिंगबद्दलच असेल मला तर असं वाटतं, कारण की 2-3 दिवसानंतर मी दुसऱ्या डेस्टिनेशनला जाणार आहे, तेव्हा तो व्हिडिओ राहील. तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.